नमस्कार. स्वराज्य फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी गाजर आणि मटारच्या रस्सा भाजीची रेसिपी. आपण नेहमी करता आलू मटर किंवा मटर पनीर बनवत असतो, पण ह्या प्रकारे गाजर मटरची भाजी पण बनवून बघा, खूप मस्त लागते. चला तर मग बघूयात आता याची कृती. भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी गाजर. गाजराची साल काढून या प्रकारे मी तुकडे करून घेतले आहे. आणि 1 वाटी मटार. सर्वप्रथम पॅन मध्ये अर्धा टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये गाजर घालूया आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे गाजर थोडं मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. हे बघा, हे गाजर परतून झालं, छान मऊ झालं आहे, सॉफ्ट झालं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी मटार घालायचे आहे. फ्रेश मटार आहे. सुरुवातीलाच मटार घालू नका, ते सगळीकडे उडतात. हे मटार घालून आता आपल्याला अजून थोड्या वेळासाठी हे परतवून घ्यायचं आहे. गाजर आणि मटार परतवून झाले आहे. आता आपण हे काढून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टेबलस्पून शेंगदाणे, इथे मी कच्चे शेंगदाणे घेतले आहे. 2 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस. पाणी न घालता आपल्याला याची बारीक पूड करून घ्यायची आहे. हे बघा, शेंगदाणे आणि खोबऱ्याची मी बारीक पूड करून घेतली. पॅन मध्ये साधारण 2 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी तडतडली की जिरे, चिमूटभर हिंग घालणार आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घालणार आहे. आता हा कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. हे बघा, हा कांदा हलका तांबूस रंगावर परतवून झाला आहे. आता यामध्ये खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट घालूया. मंद गॅसवर आता आपल्याला हे देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे कच्च्या शेंगदाणे आणि खोबऱ्याचं कूट आहे, त्यामुळे आपण इथे तेलावर हे व्यवस्थित भाजून घेऊ. हे बघा, हा सर्व मसाला व्यवस्थित परतवून झाला. खोबरं, शेंगदाण्याचं कूट आणि हा कांदा छान खमंग भाजून झाला आहे. आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घालणार आहे. चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे हा टोमॅटो पटकन मऊ होईल. चवीनुसार लाल तिखट थोडं जास्त घाला, कारण मटार आणि गाजरला थोडी गोडसर चव असते. अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धणेपूड, चिमूटभर हळद. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, हा मसाला व्यवस्थित परतवून झाला. यातील टोमॅटो देखील मऊ झाले आहे. आता उलटण्याच्या साहाय्याने या प्रकारे हे असे मॅश करून घ्या. यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया. आता परतलेले मटार आणि गाजर आता यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटांसाठी हे व्यवस्थित शिजवून घेऊ. गाजर आणि मटार हे आपण आधीच परतवून घेतले आहे, पण तरी सर्व मसाल्यांमध्ये मिळून येण्यासाठी आता आपल्याला हे थोडं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला छान तर्री देखील सुटेल. हे बघा, हे व्यवस्थित शिजलं आणि याला तर्री देखील आली आहे. बघा ह्याची कन्सिस्टन्सी. आता आपण गॅस बंद करूया.
शेवटी कोथिंबीर, गरमागरम झणझणीत आणि तर्रीदार अशी गाजर मटारची भाजी तयार। ही तुम्ही पोळी बरोबर, फुलका बरोबर खा किंवा तूप लावलेल्या पराठ्या बरोबर किंवा अगदी पुरी बरोबर खायला देखील ही भाजी मस्त लागते। नक्की करून बघा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।